तर राज्यभरात कुठे कुठे पावसानं थैमान घातलंय, काय काय नुकसान झालंय बघूयात न्यूज टॉप 9 मधून। दिव्यातील शिळ गावामध्ये पावसाचा फटका अंत्ययात्रेला बसलेला आहे। गुडघाभर पाण्यातून अंत्ययात्रा स्मशानभूमीपर्यंत घेऊन जाण्याची वेळ ही ग्रामस्थांवर आलेली आहे। नाशिकच्या मालेगावातील कलेक्टर पट्टा भागात घराचा स्लॅब कोसळला आणि या दुर्घटनेमध्ये आजीसह नातवाचा मृत्यू। रेस्क्यू करून घरातील बाकीच्या नागरिकांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। परशुराम घाटातला पावसाच्या पाण्याच्या प्रवाहासाठीचा सिमेंट कॉन्क्रीट मार्ग खचलाय। पायऱ्यांच्या स्वरूपातील कॉन्क्रीट चॅनल तुटलेला कॉन्क्रीटचा भाग खाली कोसळण्याच्या स्थितीत आहे। तुटलेला भाग कोसळल्यास पेढे गावाला धोका आहे। गॅबियन भिंतीच्या पायाखालची मातीही सरकलेली आहे। रत्नागिरी सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या कुंभारली घाटात 4 ठिकाणी संरक्षक भिंत धोक्यात आहे। घाटातील अनेक ठिकाणी खोल दरी आणि उंच उतार असल्याने अपघाताची शक्यता अधिक आहे। सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनलेला आहे। वसई विरारसह नालासोपाऱ्यामध्ये पावसाचं थैमान। रस्त्यांना तलावाचं स्वरूप। अनेक सखल भागामध्ये गुडघावर पाणी साचलं होतं। वाहनं देखील पाण्याखाली गेली होती। कोल्हापुरातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस। जिल्ह्यातील 3 बंधारे पाण्याखाली। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली आहे। एसटी बसच्या दुरवस्थेचा एक धक्कादायक प्रकार समोर। जळगाव राहता बसमध्ये पावसाच्या पाण्याचं प्रचंड गळती होतीये। चक्क बसच्या आतमध्येच छत्र्या उघडून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली आहे। प्रशासनाच्या कारभारावरती त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढलाय। 2 दिवसांच्या पावसामुळे पाणीसाठा 8.12% पोहोचलाय। 7 धरणांपैकी 5 मोठ्या धरणांमध्ये अद्यापही पावसाचा जोर नाहीये। महाबळेश्वर पोलादपूरकडे जाणारा आंबेनळी घाट 4 दिवस बंद राहणार। सुरक्षेसाठी रायगड जिल्हा प्रशासनाकडून पर्यायी मार्ग जाहीर करण्यात आलाय। आंबेनळी घाट 3 ते 6 जुलैपर्यंत वाहतुकीसाठी पूर्ण बंद असेल। संपूर्ण पावसाळ्यामध्ये घाटातील रात्रीची वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे। आता पाहूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। राज्यातील शाळांच्या 500 मीटर परिसरामध्ये स्टिंग पेय विक्रीला बंदी आहे। अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांचे आदेश आहेत। विरार अलिबाग कॉरिडॉरचा मार्ग मोकळा। डहाणूतील 30 हेक्टर जमीन वन विभागाला मिळणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय आहे। 1 रुपये प्रति चौरस मीटर या नाममात्र दरानं जमीन देण्याचा निर्णय झालेला आहे। समान नागरी कायदा आणण्यासाठी फडणवीस सरकारच्या हालचाली। समान नागरी कायदा लागू करण्याच्या संदर्भात केली जाणार समितीची स्थापना। सूत्रांची माहिती आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समान नागरी कायदा आणण्यासाठी आग्रही आहेत। अण्णा हजारेंचं 5 जुलैचं उपोषण रद्द। माहिती अधिकार नियमातील बदलांना सरकारनं स्थगिती दिल्यानं निर्णय। केवळ स्थगिती नको, नवे नियम रद्द करा, अण्णा हजारे यांची मागणी आहे। मुंबईमध्ये मराठीचा आग्रह धरणं चुकीचं आहे। केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंचं वक्तव्य। मुंबईमध्ये जो माणूस येतो तो पोट भरण्यासाठी येतो। मराठी आलं पाहिजे पण जबरदस्ती योग्य नाहीये, रामदास आठवले यांची भूमिका आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संपूर्ण हिंदू समाज से भी आह्वान करता है। हिंदू पुण्यामध्ये पाऊस पडत असताना पण झाडांना पाणी। पालिकेच्या अक्कलशून्य कारभारावरती नागरिकांकडून संताप व्यक्त। पौड रोड या मेट्रो स्टेशनच्या खालचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। रस्त्याच्या बाजूला लावलेल्या शोभेच्या झाडांना पाणी घालतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। हिंगोलीतील औंढा नागनाथ परिसरातील प्रसाद स्टॉलवरती एफडीएचे छापे। पेढा विक्रीचे परवाने नसलेले स्टॉल सील। 93 किलो पेढा नष्ट करण्यात आलेला आहे। एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विभागानं केलेल्या कारवाईवरती हायकोर्टाकडून प्रश्नचिन्ह उपस्थित। वर्ध्यातील गोरस भंडारवरील कारवाई संदर्भात नागपूर खंडपीठाकडून प्रश्नचिन्ह। नोटीस न बजावता थेट कारवाई कशी केली, हायकोर्टाचा सवाल। मागील 70 वर्षात किती वेळा तपासणी केली, अहवाल सादर करण्याचेही निर्देश। राज्यातील 154 हॉटेल्सची मुंढेंकडून तपासणी। 154 पैकी राज्यातील 32 हॉटेल्सचे परवाने रद्द। 66 हॉटेल्सना सुधारणा करण्यासंदर्भात नोटीस दिल्याची एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांची माहिती आहे। स्टिंग रेडबुल यांना 30 जूनपूर्वीच नोटीस काढल्यात। एनर्जी ड्रिंक असं त्यावरती लिहिता येणार नाही, तुकाराम मुंढे यांचेही निर्देश आहेत।